नमस्कार. आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहे नारायण राणेंच्या नाराजी नाट्याची आणि त्यांनी मॅन केलेल्या बंडाच्या तलवारीची. या अनुषंगानं आपण या सगळ्या घटनाक्रमाचं विश्लेषण करतो आहोत आणि याच संदर्भामध्ये आता मी जाणार आहे प्रणय सावंतांकडे. प्रणय सावंत, मला सांगा की आत्ता आपण सगळी चर्चा करतो त्याच्यामध्ये आत्ता एक मुद्दा जो डॉक्टर वाघमारेंच्या बोलण्यामध्ये आलेला होता की राणेंमध्ये राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, तेवढं कर्तृत्व त्यांचं आहे, पण तरीसुद्धा असं असताना सुद्धा काँग्रेसनं अजूनही मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचा विचार केलेला नाही. तुम्ही राणेंचे समर्थक आहात. या सगळ्या आता काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी जे मत मांडलेलं आहे त्या अनुषंगानं तुम्ही आता या सगळ्याकडे कसं पाहता? काय तुमचं म्हणणं आहे? माननीय नारायणराव राणेसाहेब हे राजकारणातील एक ढाण्या वाघ आहे आणि वाघाला जेव्हा काही इप्सित साध्य करायचं असतं तेव्हा ते 2 पावले मागे जातात आणि आपलं इप्सित साध्य करतात. त्यामुळे तुम्ही जे काय माध्यमातून जे काय म्हणताय की बंड आणि हे असं काही विषय नाही आहे. बंड काही थंड झालेलं नाही आहे. पण कसं आहे की राणेसाहेबांच्यात मुख्यमंत्री व्हायची आताच्या परिस्थितीत एक ताकद आहे, एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. पण स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते राहिलेले आहेत आणि 8 महिन्यात, फक्त 8 महिन्यात त्यांच्याकडे कार्यभार होता आणि 8 महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी जो विकास घडवला होता, मुख्यत्वे करून कोकणात त्यांनी गावोगावी रस्ते नेले, वाड्यावाड्यांच्यात रस्ते नेले, खेडोपाडी शाळा पोचवल्या आणि शाळा अशा की इंग्रजी माध्यमातल्या शाळासुद्धा आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून मला असं म्हणावंसं वाटतंय की 2005 साली जेव्हा शिवसेनेतून स्वाभिमानाने राणेसाहेब बाहेर पडले आणि काँग्रेसमध्ये गेले तेव्हा महाराष्ट्राच्या प्रभारी मार्गरेट अल्वा मॅडम आणि स्वर्गीय प्रभाराव मॅडम, स्वर्गीय विलासराव देशमुख त्यावेळेचे मुख्यमंत्री होते, यांनी सोनिया गांधीजींकडे जेव्हा राणेसाहेब गेले तेव्हा राणेसाहेबांना सोनिया गांधीजींनी एक कमिटमेंट दिली होती की वी विल कीप युअर रिस्पेक्ट, आणि मुख्यमंत्रीपदाचं एक कमिटमेंट त्यांना दिलं होतं की थोड्या जावडीत आपला सन्मान करून आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करू. आणि 2005 ते 2014 अशा अनेक संधी राणेसाहेबांना मुख्यमंत्री करायच्या वेळेला आल्या होत्या. जेव्हा 26/11चा बॉम्बस्फोट झाला त्याच्यानंतर जेव्हा विलासराव मुख्यमंत्रीपदावर पायउतार झाले तेव्हा सर्व काँग्रेसमधल्या मेजॉरिटी आमदारांनी राणेसाहेबांना पूर्णपणे सपोर्ट, पूर्णपणे पाठिंबा मुख्यमंत्री होण्यासाठी दिला होता. संपूर्ण विधानसभा सदस्य बहुमत त्यांना प्राप्त झालं होतं. पण त्यावेळेचे निरीक्षक, आताचे राष्ट्रपती आदरणीय प्रणबजी मुखर्जी साहेब आणि AK अँथोनी साहेब यांनी का निर्णय तो घेतला नाही याचा आम्हाला राणे समर्थक म्हणून खरोखर खंत वाटते. कारण तेव्हाच राणेसाहेब मुख्यमंत्री झाले असते आणि महाराष्ट्रात एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. बरोबर, एक वेगळं चित्र महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं असतं असं तुम्ही म्हणताय. त्याही वेळेला म्हणजे प्रभाराव असताना सुद्धा सन्मान त्यांना दिला जाईल असं म्हटलेलं होतं. आत्तासुद्धा माणिकराव ठाकरे आणि कृपाशंकर सिंह यांनी आज जी राणेंची भेट घेतली त्यातही राणे असं म्हणाले की त्यांना सन्मान दिला जाणार आहे, पण हा सन्मान अजून तरी त्यांना मिळाला आहे असं वाटत नाही. मी भाऊ तोरसेकरांना हाच प्रश्न घेऊन जातोय. तोरसेकर सर, मला सांगा, आता सन्मानाची भाषा केली जाते आहे, त्याही वेळेला त्यांना सन्मान दिला जाणार असं म्हटलेलं होतं. आतासुद्धा सन्मान दिला जाईल असं आश्वासन त्यांना दिलेलं आहे, अशी हमी त्यांना दिलेली आहे. पण वारंवार असं आश्वासन देऊन, अशी हमी देऊन सुद्धा राणेंच्या पदरी अजूनही मुख्यमंत्रीपद पडलेलं नाही. त्याच्यामुळं राणे एका अर्थी नाराजच आहेत. त्यांची चाल अजूनही यशस्वी झालेली नाही, जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं. या संदर्भात तुम्ही काय सांगाल? ते मगापासून ते बंड संपलं किंवा बंड थंड झालं वगैरे म्हणतात, हे मला पटत नाही आहे. याचं कारण, आपण आजचा दिवस महत्त्वाचा होता, लक्षात घ्या. आजचा दिवस पण महत्त्वाचा होता. पत्रकार परिषद घेतली ती वेळ सुद्धा महत्त्वाची आहे. मगापासून आपला कार्यक्रम चालतोय आणि तुमच्या या
टी व्हीच्या पट्टीमध्ये एक बातमी दाखवत आहेत की केसरकर, दीपक केसरकर शिवसेनेत आले, त्यांना काय ते शिवबंधनात उद्धव ठाकरेंनी हे केलं. हा सगळा विषय जर लक्षात घेतला तर आजचा दिवस का महत्वाचा होता? अजून 2 दिवसांनी नारायण राणे हा सगळी प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकले असते, करू शकले असते, 2 दिवस आधी करू शकले असते. पण ते कितीही, त्यांचा सगळा जीव हा कोकणात अडकलेला आहे आणि कोकणात त्यांना जे आव्हान उभं केलं ते दीपक केसरकरने उभं केलं. तर आज ज्या पद्धतीत केसरकरांचा शो व्हायचा होता, त्या शोवरचं लक्ष उडवण्यासाठी सुद्धा ही आजची घटना ही महत्वाची होती. म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरीवर आले आणि मग बाकीचे काँग्रेस नेते ज्ञानेश्वरीवर आले वगैरे. हे सगळं जर आपण लक्षात घेतलं तर त्यामागचा हेतू कळतो की त्यांनी आजचा खेळ जो सगळा खेळी केलेली आहे ही फक्त दीपक केसरकर आणि सावंतवाडीत जे नाट्य रंगलं त्याच्यावरचं लक्ष उडवण्यापुरती ही खेळी होती. नारायण राणे शांत झाले असं मी मानत नाही, त्यांनी तलवार मॅन केली असं मी मानत नाही. ते आता दबा धरून बसतील. त्यांचे समर्थक आता सावंत म्हणाले की ढाण्या वाघ 2 पावलं मागे येतो, तसा तो दबा धरून तो परत झेप घेतील आणि त्या दृष्टीने पुढची हालचाल होईल. हे सगळं शांत झालं असं मी मानत नाही. मी मगाशी पण सांगितलं की जोपर्यंत निवडणुकांची घोषणा होऊन पुढच्या काही हालचाली होत नाही तोपर्यंत नारायण राणे शांत झाले असं नाही. सन्मान हा निकालानंतर किती मिळेल हे आपल्याला ओळखता येतं. तेव्हा हा सगळा विषय आपण बोलतोय तितका सोपा नाही. नारायण राणे या व्यक्तीला बारकाईने ओळखा. तो ढाण्या वाघ आहे सावंत म्हणतात तेवढं खरं आहे, तितकाच तो कबड्डीचा उत्पन्न खेळाडू आहे हे पण लक्षात घ्या. तो आपली वेळ येईपर्यंत वाट बघेल. तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा भाऊ मांडलेला आहे की त्यांचं टायमिंग त्यांनी खरं म्हणजे साधलेलं आहे. एका बाजूला दीपक केसरकरांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करणं आणि त्याच वेळेला नारायण राणेंनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण काँग्रेसमध्येच राहणार असं सांगणं, हे जे त्यांचं टायमिंग आहे तुम्ही अधोरेखित केलेलं आहे. हाच मुद्दा घेऊन मी प्रकाश पवारांकडे जातोय. प्रकाश पवार, आता मला सांगा, ह्या सगळ्या आता जसं भाऊंनी म्हणणं मांडलेलं आहे या सगळ्याशी तुम्ही सहमत आहात का? काय याचं विश्लेषण तुम्ही कराल? आम्ही भाऊंच्या मतांशी विरोधात अजिबातच नाही. कारण बरोबर आहे की महाराष्ट्रामध्ये एक मोठी घडामोड घडत होती केसरकरांच्या रूपाने आणि तिची जेव्हा चर्चा होणार त्या चर्चेचा काही एक भाग थांबवणं हे कुठल्याही राज्यकर्त्याचा हेतू असतो आणि हेतुगर्भ गोष्टीबद्दल भाऊंनी मत व्यक्त केलेलं अचूक आहे. मला याच्या पुढचा जो मुद्दा सांगायचा आहे याला जोडून तो असा आहे की जरी असं असलं तरी सुद्धा आता जर पाहायला नीट गेलं आपण सकाळच्या वाहिनीवरती जो सर्वे चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा पृथ्वीराज चव्हाणांची प्रोफाईल लोकांमध्ये 11% मोठी आहे आणि नारायण राणेंची प्रोफाईल साधारणपणे लोकांमधल्या प्रसिद्धीची 2-3% आसपास आहे. आता हे जर अंतर पाहिलं तर नारायण राणेंवरती कितीतरी पटीने पृथ्वीराज चव्हाण वरचढ ठरतायत. अशा वेळेस जर वाहिन्यांमधून येणारी माहिती म्हणा किंवा लोकांच्या सर्वेमधनं येणारे दृष्टिकोन म्हणा याला कुठलाही नेता प्रमाण मानू शकतो. म्हणजे हे सुद्धा त्यांनी वाचलेलं दिसतं समाजाचं मानस आणि समाजाचं मानस वाचून त्यांनी आपली भूमिका बदललेली दिसते. म्हणजे केवळ एका केसरकरांच्या भूमिकेमुळे नाही तर आपण खरोखरच काँग्रेसमध्ये सुद्धा कोणत्या पातळीपर्यंत आहोत आणि आपल्याला इतक्या वर जायचं असेल तर आपल्याला किती अडथळे आहेत हा एखादा जाणकार नेता वाचू शकतो आणि वाचण्या इतकी जाणकार कुवत राणेंकडे असल्यामुळे ते त्यांनी अचूकपणे हेरलेलं आहे असं मला वाटतं. अजून एक मुद्दा मला याला जोडावासा वाटतो तो असा आहे की टोटलच एकूण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस नारायण राणे यांची कोंडी झालेली आहे. ती कोंडी अत्यंत मोठी कोंडी आहे. म्हणजे ती सहजासहजी फुटण्यासारखी कोंडी नाही. याच्यामुळे या कोंडीतून बाहेर पडायचं असेल तर आपण अडवणूक करण्यापेक्षा सुद्धा तडजोडी केल्या पाहिजेत आणि ह्या तडजोडींचं एक आत्मभान येत चाललेलं आहे. ही सुद्धा काँग्रेससाठी एक महत्वाची घटना आहे. हे यातून सूचित होतं असं मला यातून वाटत आहे.